मोहोळ तालुक्यातील नरखेड पंचायत समिती निवडणुकीमध्ये शिवसेना राष्ट्रवादी युतीमध्ये गोंधळ निर्माण झाला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रचार सभेमध्ये जाहीर केलं की नरखेड गटामध्ये ज्योत्स्ना पाटील या शिवसेनेच्या उमेदवार नाहीत, त्यामुळे शिवसेनेच्या चिन्हावरती उभ्या असलेल्या उमेदवाराला मत देऊ नका आणि आघाडीचा धर्म पाळा। शिंदेंच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळामध्ये प्रचंड खळबळ उडाली। शिवसेना राष्ट्रवादी आघाडीच्या प्रगती दगडे या उमेदवार असून ज्योत्स्ना पाटील या भाजप नेते राजन पाटील यांच्या कार्यकर्त्या आहेत। राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी यावरती प्रतिक्रिया दिलेली असून युती असताना देखील एका गणामधून 2 उमेदवार उभे राहिल्यामुळे संभ्रमाची परिस्थिती ही निर्माण झाली आहे। आपल्याला माझी विनंती आहे की नरखेड गटामध्ये ज्योत्स्ना पाटील ही आपल्या उमेदवार नाही आपल्या नाही आघाडीचा धर्म पाळायचा। तिथं आपल्या आघाडीचा धर्म पाळा। आघाडीचा धर्म आपण पाळला पाहिजे। बघा, तुमचं हे सगळं जे विकास कामं आहेत, सगळ्या योजना आहेत, ह्या सगळ्या योजना कुठली योजना कुणी सांगितलं तरी घाबरून जाण्याचं कारण नाही। कुठली योजना बंद होणार नाही म्हणजे नाही। ज्योत्स्ना पाटील यांनी शिवसेनेचं चिन्ह लावून नेत्यांचे फोटो टाकून आमचेही फोटो टाकून प्रचार चालू केला। त्यामुळे त्या ठिकाणी मतदारांचं कुठल्याही पद्धतीचं कन्फ्युजन व्हायला नको याकरता शिंदे साहेबांनी स्पष्ट सांगितलं की ज्योत्स्ना पाटील त्या शिवसेनेच्या उमेदवार नाहीत। जर त्यांचं त्या ठिकाणी मतपत्रिकेत जरी चिन्ह आलं तरी त्यांना मतदान करायचं नाही। त्या ठिकाणी आघाडी धर्माचं पालन करायचं।